अहवाल समितीने सादर केला होता, विधी व न्याय विभागाकडे तो अडकला, सगळं याच याच्यात कायदा तो पारित होईल? निश्चितपणे याच अधिवेशनामध्ये तो कायदा मांडण्यात येणार आहे। विविध संघटनांची देखील आम्ही चर्चा केलेली आहे, काही विद्यार्थी संघटनांची देखील आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे याच अधिवेशनात तो कायदा आम्ही मांडणार आहोत। सर, 3 नवीन कायदे आजपासून सुरू झालेले आहेत, तुम्ही कसं बघता या सगळ्या? नवीन कायदे सुरू झालेले आहेत। मी माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण ब्रिटिशांनी केलेले कायदे इतके वर्ष आपण त्या ठिकाणी वापरत होतो। ब्रिटिशांनी कायदे करताना जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने कायदे केले नव्हते, भारतीयांवर राज्य करण्याकरता, त्यांना सब्जेक्ट म्हणून वापरण्याकरता, त्यांच्यावर त्या ठिकाणी आपलं राज्य चाललं पाहिजे या हेतूने या कायद्यांच्या तरतुदी केल्या होत्या। पण भारताच्या संसदेने नवीन कायदे पास केले आणि ते कायदे आजपासून लागू झालेले आहेत। निश्चितपणे मी याचं स्वागत करतो। अर्थातच कायदे आज लागू झाले आहेत तर काही काळ ते सेटल होण्याकरता देखील लागतील, कारण आता तरतुदी बदललेले आहेत, त्याचे क्रमांक बदललेले आहेत। म्हणजे गमतीचा भाग म्हणून सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये आपण 420 असा एक सर्रास उल्लेख फसवणुकीकरता करायचो आणि हा माणूसही 420 आहे असं म्हणायचो। आता त्याचाही क्रमांक बदललेला आहे, त्याचा नवीन क्रमांक माझ्या माहितीप्रमाणे 318 असा काहीतरी जे काय असेल, 18 असेल 68 असेल मला कल्पना नाही, पण सांगायचा उद्देश आहे की त्याचाही क्रमांक बदललेला आहे। अशा प्रकारे हा सगळा बदल झालेला आहे। अर्थातच याचे सगळे पोर्टल आपण तयार केलेले आहेत, कारण आपण FIR ची नोंदणी ही सगळी ऑनलाईन करतो, ते ऑनलाईन सगळे पोर्टल चेंज करून त्यात नवीन कायदे फीड करण्यात आलेले आहेत। त्यामुळे फार त्रास होईल असं नाही आहे, पण निश्चितपणे एक एवढी मोठी व्यवस्था जी 100 वर्षाहून अधिक चाललेली आहे ती आपण बदलतो, तर ती बदलत असताना त्याला काही महिने सेटल होण्याकरता लागतील, काही अडचणी येतील, त्या अडचणी दूर करण्याकरता देखील व्यवस्था आम्ही उभी केली।